नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 साठी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहाय्यक, स्टाफ नर्स तसेच इतर पदे जे काही असेल त्या पदांकरिता जे काही तांत्रिक प्रश्न आवश्यक असणार आहे, या तांत्रिक प्रश्नांचा सराव आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेत आहोत। याआधी आपण काही सराव प्रश्नसंच घेतले आहे, ते जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025च्या नावाने आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तांत्रिक प्रश्न मिळून जाईल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, वंध्यत्व कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते? ऑप्शन दिलेले आहे 1 ब, 2 ई, 3 अ, 4 क। तर वंध्यत्व हे जे आहे ई या जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ई। त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 2, क्षयरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात? ऑप्शन दिलेले 1 गॅट्स, 2 कॅट्स, 3 वॉट्स, 4 डॉट्स। तर क्षयरोगावरील उपचार पद्धतीस डॉट्स असं म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 डॉट्स। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस काय म्हणतात? ऑप्शन दिलेले आहे 1 MDT, 2 NDT, 3 NBT, 4 CDT। तर कुष्ठरोगावरील उपचार पद्धतीस MDT असं म्हटलं जाते, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 MDT। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणता आजार विषाणूजन्य नाही? ऑप्शन दिलेले आहे 1 कॉलरा, बी स्वाईन फ्लू, 3 आहे डेंग्यू, 4 आहे चिकनगुनिया। तर कॉलरा या प्रकारचा आजार जो असतो तो विषाणूजन्य नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक 1 कॉलरा। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, रक्तक्षय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान किती लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 50, 2 75, 3 90 आणि 4 आहे 100। तर रक्तक्षय प्रतिबंधासाठी गरोदर मातांना किमान 100 लोहयुक्त गोळ्या देणे आवश्यक आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल तर ऑप्शन क्रमांक 4 100। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6, चिकनगुनिया या आजाराचा प्रसार कोणत्या डासामार्फत होतो? 1 आहे ॲनाफिलिस, 2 ओडिस इजिप्ती, 3 आहे क्युलेक्स, 4 मान्सोनी। तर चिकनगुनिया या आजाराचा प्रसार जो असतो तो ओडिस इजिप्ती या प्रकारच्या डासामार्फत होतो, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 ओडिस इजिप्ती। बघा त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किती ग्रॅमपेक्षा कमी असल्यास गंभीर स्वरूपाचा रक्तक्षय आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 15, 2 14, 3 13, 4 7। तर रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण जे आहे ते 7 ग्रॅमपेक्षा जर कमी असल्यास गंभीर स्वरूपाचा रक्तक्षय आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 7। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8, भारतात दर हजारी लोकसंख्येमध्ये किती सुयोग्य जननक्षय जोडपी असतात? ऑप्शन दिलेले आहे 10 ते 30, 2 नंबरचं ऑप्शन आहे 30 ते 60, 3 आहे 150 ते 180, 4 आहे 500 ते 530। तर भारतामध्ये दर हजारी लोकसंख्येमध्ये 150 ते 180 इतकी सुयोग्य जननक्षय जोडपी असतात, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 150 ते 180। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, गोवर लस देण्याचा मार्ग कोणता? ऑप्शन दिलेला आहे 1 त्वचेमध्ये, 2 त्वचेखाली, 3 शिरेमध्ये, 4 स्नायूमध्ये। तर गोवर लस देण्याचा मार्ग जो आहे तो त्वचेखाली आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक 2 होईल त्वचेखाली। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, लसीकरण कार्यक्रमामध्ये 1.5 वर्षाखालील लसीपैकी कोणता बूस्टर दिला जात नाही? ऑप्शन आहे 1 गोवर, 2 DPT, 3 पोलिओ, 4 हेपॅटायटिस बी। तर लसीकरण कार्यक्रमामध्ये 1.5 वर्षाखालील लसीपैकी हेपॅटायटिस बी या प्रकारचा जो बूस्टर आहे तो दिला जात नाही, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 हेपॅटायटिस बी। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11, निव्वळ स्तनपान रिकामी जागा कालावधीकरिता करतात? ऑप्शन दिलेले आहे 0 ते 8 महिने, 2 ऑप्शन आहे 0 ते 6 महिने, तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आहे 0 ते 1 वर्ष,
4 आहे 0 ते 2 वर्ष. तर निव्वळ स्तनपान जो आहे तो 0 ते 6 महिने या कालावधीकरिता करत असतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 0 ते 6 महिने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. भारतीय गर्भपात कायद्यानुसार खालीलपैकी किती कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो? ऑप्शन दिलेले आहे 1 8 आठवडे, 2 आहे 12 आठवडे, 3 20 आठवडे, 4 24 आठवडे. तर भारतीय गर्भपात कायद्यानुसार 20 आठवडे एवढ्या कालावधीपर्यंत गर्भपात करता येतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 20 आठवडे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे काय? तर ऑप्शन दिलेले आहे 1 उषा स्वयंसेविका, 2 पाडा स्वयंसेविका, 3 अर्धवेळ स्त्री परिचर, 4 आहे आशा स्वयंसेविका. तर ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणजे आशा स्वयंसेविका असते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 आशा स्वयंसेविका. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. सर्वसाधारणपणे गरोदरपणात वजन किलोग्रॅम वाढते. ऑप्शन आहे 1 3 ते 5 किलोग्रॅम, 2 नंबरचं ऑप्शन आहे 9 ते 11 किलोग्रॅम, 3 आहे 7 ते 9 किलोग्रॅम, 4 आहे 5 ते 7 किलोग्रॅम. तर सर्वसाधारणपणे गरोदरपणात 9 ते 11 किलोग्रॅम एवढं वजन वाढत असते. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 9 ते 11 किलोग्रॅम. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. रूमिंग इन म्हणजे काय? ऑप्शन दिलेला आहे 1 बाळाला मातेजवळ ठेवणे, 2 बाळाला पाळणाघरात ठेवणे, 3 बाळाला नातेवाईकांकडे ठेवणे, 4 बाळाला काचीत ठेवणे. तर रूमिंग इन म्हणजे बाळाला मातेजवळ ठेवणे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 बाळाला मातेजवळ ठेवणे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. जननी सुरक्षा योजना केव्हापासून अंमलात आणली जात आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 2010, 2 आहे 2005, 3 2003, 4 नंबरचं ऑप्शन आहे 2013. तर जननी सुरक्षा योजना ही 2005 या वर्षापासून अंमलात आणली जात आहे. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 2005. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. बिगर आदिवासी भागामध्ये एक उपकेंद्र किती लोकसंख्येसाठी कार्यरत असते? ऑप्शन दिलेले आहे 1 2000, 2 नंबरचा आहे 3000, 3 नंबर ऑप्शन आहे 1000, 4 नंबर ऑप्शन आहे 5000. तर बिगर आदिवासी भागामध्ये एक उपकेंद्र जे असते ते 5000 लोकसंख्येसाठी कार्यरत असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 5000 लोकसंख्यासाठी कार्यरत असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करताना नियमानुसार पुरुषाचे वय किती असावे? ऑप्शन दिले आहे 1 60 वर्षापेक्षा कमी, बी 50 वर्षापेक्षा कमी, 3 आहे 40 वर्षापेक्षा कमी आणि 4 आहे यापैकी नाही. तर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करताना नियमानुसार पुरुषांचे वय जे असते ते 60 वर्षापेक्षा कमी असावे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 60 वर्षापेक्षा कमी. त्यानंतरचा प्रश्न आहे TCLची गुणवत्ता कमी दर्जाची ठरविताना मुक्त क्लोरीनचे प्रमाण किती असावे? ऑप्शन दिलेले आहे 1 30% कमी, 2 आहे 25% कमी, 3 33% कमी, 4 20% कमी. तर TCLची गुणवत्ता जी असते ती कमी दर्जाची ठरविताना मुक्त क्लोरीनचे प्रमाण हे 20% कमी असावे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 20% कमी. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. आयुष या अंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा समाविष्ट नाही? ऑप्शन दिलेले आहे 1 ॲलोपॅथी, 2 योगा, 3 सिद्धा, 4 युनानी. तर आयुष या योजनेअंतर्गत ॲलोपॅथी या प्रकारची सेवा आहे ती यामध्ये समाविष्ट नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ॲलोपॅथी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नवी मुंबई महानगरपालिका या नावाने प्लेलिस्ट बनवली आहे, त्यावर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.